नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हे पहा, हा आहे आपल्या शेतातील उडीद. उडीद जर लवकर पाऊस झाला तर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. हे पहा, सध्या अशा अवस्थेत हे उडीदाचं पीक आहे. त्याला फुलं आलेली आहेत. हे पीक फुलोऱ्यात आहे. जर जून महिन्यामध्ये पाऊस झाला तर उडीद आणि मूग ह्या पिकाला जास्तीत जास्त शेतकरी पसंती देतात. ह्या वर्षी त्या मानाने थोडासा लेटच पाऊस झाला होता, तरी आपण ह्या वर्षी इथं उडीद केलेलं आहे. उडीद करण्यामागचं कारण असं आहे की उडीद केल्यानंतर जे शेत आहे हे लवकर मोकळं होतं. कारण उडीद पीक हा सोयाबीनपेक्षा लवकर येणारं असं पीक आहे आणि शेत लवकर मोकळं झालं तर शेतामध्ये दुसरं पीक देखील घेता येतं. आणि उडदाचं उत्पन्न हवामान जर चांगलं असेल, पाऊसमान चांगला असेल तर कधीकधी मोठ्या प्रमाणात साधून पण जातं, उत्पन्न चांगलं होतं. ह्या दुहेरी उद्देशामुळं ह्या वर्षी ह्या क्षेत्रामध्ये आपण उडीद केलेलं आहे. आणि डाळीची पिकं जर असतील डाळवर्गीय आपल्या शेतामध्ये, ते देखील चांगलंच आहे. कारण आपल्याला घरगुती देखील डाळवर्गीय पीक केल्यामुळं उपलब्ध होतात. आणि रिमझिम पाऊस असल्यामुळं ह्या वर्षी उडीद पीक तर चांगल्या पद्धतीनेच आलेलं आहे. त्याची वाढ चांगली चालू आहे. परंतु एक 3-4 दिवसापासून पाऊस जरा थांबला आहे. तशी तर मोठ्या पावसाची खूप मोठी प्रतीक्षा आहे, पण ह्या रिमझिम पावसावर हे पिकं मात्र चांगली आलेली आहेत. उडीद असू, मूग असू, तूर, सोयाबीन याची वाढ चांगली होते आहे आणि पीक देखील चांगल्या स्थितीत आहे. तसं विचार केला तर शेतकरी सध्या मोठ्या पावसाच्याच प्रतीक्षेत आहेत. परंतु शेतात आल्यानंतर या रिमझिम पावसामुळं ही पिकं खूपच छान वाढलेली आहे. त्यामुळं उत्साहवर्धकच वाटत आहे. हे पहा, खूपच छान पद्धतीचा उडीद यावर्षी आलेला आहे. चला मंडळी, परत भेटूच नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.